हॅलो. या टॉकमध्ये आपण पायथॉन प्रोग्रामिंग जे आपण बघतोय, त्यातलं थर्ड युनिट स्टार्ट करणार आहोत. थर्ड युनिट जे आहे, त्याच्यामध्ये स्ट्रिंग्स, लिस्ट, डिक्शनरीज याच्यावर आपण जास्त भर देणार आहोत. सेकंड युनिट जे होतं, त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की बेसिकली पायथॉन काय आहे, ते कसं वर्क होतं, त्याचं सॉफ्टवेअर काय आहे, व्हर्जन्स कुठली-कुठली असतात. आता ह्या युनिटमध्ये आपल्याला जे काही आपण डेटा टाइप्स बघितले, त्या डेटा टाइप्सशी रिलेटेड आपल्याला वेगवेगळ्या मेथड्स वापरून बघायच्या आहेत. आणि त्याच पद्धतीने ऑलरेडी आपण इफ बघितलंय, एल्स इफ बघितलंय, त्याच्यानंतर लूपिंग्स बघितली. सो तेही सगळं आपल्याला वापरायचं आहे. पण त्याच्यासाठी फंक्शन्स नावाची एक कन्सेप्ट आहे. ती वापरून आपल्याला त्या सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत. त्यामुळे आजच्या या टॉकमध्ये आपण सुरुवात करतोय ते म्हणजे स्ट्रिंग्स, लिस्ट, डिक्शनरीज याच्या बेसिक गोष्टीपासून. ऑलरेडी आपण काही ऑपरेटर्स बघितले होते, की एक कॉन्कॅटिनेट ऑपरेटर बघितला होता, रिपिटेशन ऑपरेटर एक बघितला होता. त्याचबरोबरीने अजूनही काही इनबिल्ड फंक्शन्स आहेत, की जे आपल्या या वेगवेगळ्या डेटा टाइप्सवर आपल्याला वापरता येतात. सो आपण वन बाय वन बघत जाऊ काय-काय आहे. इथे जर बघितलं तर तुम्हाला वेगवेगळे टॉपिक दिसत असतील. त्यामध्ये स्ट्रिंग्सच्या अंडर आपल्याला ऑपरेटर्स बघायचे. त्याच्यानंतर स्लाइस ऑपरेटर, कॉन्कॅटिनेशन, रिपिटेशन त्यातले काही ऑपरेटर्स आपले झालेत. काही ऑपरेटर आपल्याला बघावे लागतील. काही ऑपरेटर्स जे आहेत ते वेगळ्या कोणत्या ना कोणत्या तरी डेटा टाइपमध्ये आपण यूज करून बघितले होते. त्यांना तर एक इन ऑपरेटर आहे. त्यानंतर ट्रॅव्हर्सल विथ फॉर आणि व्हाईल लूप, सर्चिंग नावाचं एक कन्सेप्ट आहे, की जे आपण फंक्शन्स बघितल्यानंतर बघणार आहोत. त्यानंतर स्ट्रिंग्सच्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत, म्हणजे इनबिल्ड गोष्टी आहेत, की ज्या आपल्याला यूज करून बघायच्या आहेत. त्याचबरोबरीने लिस्ट आणि टपल्स हे जे काही 2 डेटा टाइप्स आहेत, त्या 2 डेटा टाइप्समध्ये सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे मेथड्स बघायचे आहेत. लिस्टच्या मेथड्स आहेत, त्यानंतर लिस्टमध्ये ट्रॅव्हर्सिंग करणं एक आहे, त्यानंतर लिस्टची ऑपरेशन्स वेगवेगळी आहेत. त्याचबरोबरीने बिल्ट इन फंक्शन्स आहेत, डिलीट स्टेटमेंट आहेत आणि हे सगळं जसं आपण लिस्ट बाबत बघणार आहोत, त्याच पद्धतीने आपल्याला टपल्सच्या फॉर्ममध्ये सुद्धा बघायचं आहे. आता लिस्ट टपल्स नंतर अजून एक आपण डेटा टाइप बघितला होता, तो म्हणजे डिक्शनरीजचा. सो जसं वरची आपण वेगवेगळी मेथड्स बघतोय लिस्टसाठी, टपल्ससाठी, स्ट्रिंगसाठी, त्याच पद्धतीने आपल्याला डिक्शनरीसाठी सुद्धा काय काय गोष्टी बघायच्या आहेत. डिक्शनरी क्रिएट कशा करायच्या, त्यातल्या व्हॅल्यूज ऍक्सेस कशा करायच्या. जे सेकंड युनिट होतं त्याच्यामध्ये जस्ट आपण फक्त बघितलं होतं की डिक्शनरी कशी दिसते आणि त्याच्यावर जास्त काही एक्झाम्पल्स घेतली नव्हती. पण या युनिटमध्ये मात्र आपल्याला डिक्शनरी मधल्या मेथड्स कुठल्या कुठल्या आहेत, त्याचबरोबरीने मॅथमॅटिकल फंक्शन्स कुठली कुठली आहेत, की जी डायरेक्टली आपण वापरू शकतो. कारण आपण एक म्हटलंय की शेवटचं युनिट जे आहे ते मॅथ्सवरच डिपेंड आहे. म्हणजे सिम्पाय नावाची लायब्ररी आपल्याला इन्स्टॉल करावी लागते आणि मग त्याच्यानंतर आपण मॅथमॅटिकल वेगवेगळी फंक्शन्स वापरू शकतो. पण त्याचबरोबरीने पायथॉनमध्ये सुद्धा काही बेसिक फंक्शन्स आहेत मॅथमॅटिक्सशी रिलेटेड, जे आपल्याला डायरेक्टली वापरता येतात. आणि हा एक पॉइंट आहे, तो म्हणजे डिझाइन विथ फंक्शन्स. ठीक आहे, म्हणजे काय की आपल्याला जर फंक्शन्स डिफाईन करायची असतील, युजर डिफाईन फंक्शन्स म्हणजे जनरली आपण त्याला UDF असं म्हणतो, की ज्याच्यामध्ये आपणच काहीतरी एक फंक्शन डिफाईन करू शकतो आणि ते रिपीटेडली आपण वेगवेगळ्या प्रोग्राम्समध्ये वापरू शकतो. म्हणजे एखादी गोष्ट मला जर रिपीटेडली करायची असेल, तर मी त्याचा ॲज अ फंक्शन म्हणूनच डिक्लेअर करेन आणि ते मला वेगवेगळ्या ठिकाणी वापरता येईल. त्याच पद्धतीने बुलियन फंक्शन्स आहेत, रिकर्सिव्ह फंक्शन आहेत. सो बेसिकली फंक्शन्सशी रिलेटेड आपल्याला या सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत. एक्सेप्शन हँडलिंग एक बघायचं आहे, जे ऑलरेडी आपण जावामध्ये बघितलं होतं. सिमिलर वेमध्ये इथे सुद्धा तसंच होणार आहे. आणि एकदा का हे सगळे पॉईंट्स आपले बघून झाले, की मग आपल्याला त्याच्याशी रिलेटेड वेगवेगळे प्रोग्राम्स बघायचे आहेत, की जे आपण युनिट 2 मध्ये सुद्धा शेवटी केले होते, की सगळे आपण पॉईंट्स बघितले आणि मग प्रोग्राम्सकडे वळलो होतो. ओके. सो आपण स्टार्ट करूया स्ट्रिंग्स पासून. त्यापैकी बेसिक ज्या गोष्टी आहेत स्ट्रिंग्सच्या, त्या आपण बघितल्या होत्या, की स्ट्रिंग हा एक तुमचा डेटा टाइप आहे. ते कंटिन्युअस सेट असणार कॅरेक्टर्सचं आणि आपल्याला ते कोटेशनच्या फॉर्ममध्ये एक्सप्रेस करावं लागेल. ठीक आहे. भले जरी आपण ABCD असं म्हणत असू, तरी कम्प्युटरला काही कॅरेक्टर समजत नाही. ठीक आहे. कम्प्युटरच्या दृष्टीने एकच लँग्वेज महत्वाची, ती म्हणजे बायनरी. त्यामुळे तुम्ही कुठलंही कॅरेक्टर जरी कन्सिडर केलं, स्क्रीनवर आपल्याला दिसताना ते ॲज अ कॅरेक्टर म्हणून दिसेल. पण ते स्टोअर होताना किंवा मग त्याचं परफॉर्मिंग होताना हे सगळं तुमचं 0 आणि 1 ची कॉम्बिनेशन्सच असणार आहे. ठीक आहे. मग जनरली कोणताही तुम्ही कॅरेक्टर कन्सिडर केलं, तरी पण ते आपल्या दृष्टीने ए असेल किंवा स्मॉल ए असेल, कॅपिटल ए असेल. कम्प्युटरला ते काही कळत नाहीये. त्यामुळे आपण आणि कम्प्युटर याच्यामध्ये एक
म्हणजे पाच म्हणजे समजण्यासाठी म्हणून मग आपण ASCII कोड्स वापरतो, की ज्याला अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज असं कन्सिडर करतात, किंवा मग युनिकोड वापरतो, जेणेकरून प्रत्येक कॅरेक्टरला काहीतरी एक नंबर असाइन केलेला असेल आणि त्या नंबरला एका बायनरी फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट केलं की कम्प्युटरला कळेल की ते कुठल्या टाईप, ते काय आहे बेसिकली. ठीक आहे, आपल्या दृष्टीने कॅपिटल ए आहे, पण कम्प्युटरच्या दृष्टीने काहीतरी एक कोड लागणार की जो बायनरी फॉर्मॅटमध्ये असणार आहे. त्यामुळे ASCII कोड्स किंवा युनिकोड्स यूज करून कम्प्युटरमध्ये आपला डेटा आपल्याला स्टोअर करता येतो. ठीक आहे, पण आपल्या दृष्टीने आपल्याला त्या कोडिंगमध्ये जायचं नाहीये की ए ला काय म्हणतात किंवा बी ला काय म्हणतात, स्मॉल ए ला काय म्हणतात. आपण जस्ट कॅरेक्टर म्हणूनच सगळीकडे वापरणार आहोत. कम्प्युटरला कन्सिडर म्हणजे कम्प्युटरला कळताना मात्र ते 0 आणि 1च्या लँग्वेजमध्येच असणार. ठीक आहे, सो हे जे काही स्ट्रिंग्स आहेत, या स्ट्रिंग्स आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने एक्सप्रेस करता येतात. आयदर मी त्या सिंगल कोट्स मध्ये लिहू शकतो, काही व्हर्जन्स मध्ये आपण ऍज अ सिंगल कोट्स मध्ये डेटा स्टोअर करू शकतो, काही ठिकाणी आपल्याला डबल कोट्स लागतात, काही ठिकाणी आपण ट्रिपल कोट्स पण वापरतो. ठीक आहे, जनरली सगळ्या व्हर्जन्स मध्ये सध्या आपण डबल कोट्स वापरतोय, पण ट्रिपल कोट्स केव्हा वापरणार, जर एकापेक्षा जास्त लाईन्स माझ्याकडे असतील तर मग मात्र मला ट्रिपल कोट्स वापरावे लागतील. म्हणजे मी इथे कुठेतरी हे स्टार्ट केलं आणि इथे कुठेतरी मी येऊन एंड केलं, तर हे मी दोन वेगवेगळ्या लाईन्स झाल्या ना, त्यामुळे त्या मी डबल कोट्स मध्ये नाही करू शकत. त्याच्यासाठी मात्र मला ट्रिपल कोट्स लागणार आहे. ठीक आहे, सो सिंगल, डबल किंवा ट्रिपल तीनही फॉर्मॅटमध्ये आपल्याला जे काही स्ट्रिंग्स आहेत ते आपल्याला टाईप करता येतात. मल्टी लाईन बघा इथे मेन्शन केलंय, ट्रिपल कोट्स जनरली युज्ड इन पायथॉन टू रिप्रेझेंट मल्टी लाईन स्ट्रिंग्स किंवा डॉक स्ट्रिंग्स, हे आपल्याला एक बघायचं आहे. सो डॉक स्ट्रिंग साठी किंवा मल्टी लाईन स्ट्रिंग्स असतील तर मग मात्र मला ट्रिपल कोट्स लागतील. इथे जर एक्झाम्पल बघितलं तर ही एक स्ट्रिंग आहे आणि इथे ती डबल कोट्स मध्ये मेन्शन केली. ठीक आहे, इथे एक स्ट्रिंग आहे ती सिंगल कोट्स मध्ये मेन्शन केलेली आहे, आणि ही मात्र पर्टिक्युलरली बघितली तर बघा इथे लाईन स्टार्ट होते आणि प्लस अजून एक लाईन आहे खाली, द वर्ल्ड ऑफ पायथॉन, तिथे ती कम्प्लीट होते. मग मला मल्टीलाईन कमेंट, मल्टीलाईन जर स्ट्रिंग असेल तर मग मात्र मला ट्रिपल कोट्स लागतील. ठीक आहे, मी ते सिंगल कोट्स किंवा डबल कोट्स मध्ये नाही लिहू शकत. सो ट्रिपल डबल कोट्स मी त्या केसमध्ये कन्सिडर करणार. ठीक आहे, सो या गोष्टी एकदम बेसिक आहेत की आपण एखादी स्ट्रिंग कशी लिहितो. म्हणजे त्याच्यामध्ये कॅरेक्टर्स असणार आणि ते कॅरेक्टर्स आपण एकत्र डबल कोट्स मध्ये किंवा ट्रिपल कोट्स मध्ये आपण ते कन्सिडर केलेले असतील. आता इथून आपले वेगवेगळे ऑपरेटर्स मिळतात आपल्याला, की पहिला एक ऑपरेटर आहे तो म्हणजे ब्रॅकेट ऑपरेटर. ठीक आहे, स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आपण लिहितो. स्ट्रिंग काय आपली बेसिकली, तर तो एक सिक्वेन्स आहे कॅरेक्टर्सचा. मग आता जरी कॅरेक्टर्सचा सिक्वेन्स असला तरी पण आपल्याला जे काही कॅरेक्टर्स आहेत ती सिंगल कॅरेक्टर ऍट अ टाइम असं आपल्याला ऍक्सेस करता येणं शक्य असतं. म्हणजे जसं आपण जर लिस्ट बघितलं तर लिस्ट मधलं मला फर्स्ट इलेमेंट, सेकंड इलेमेंट किंवा थर्ड इलेमेंट हे मला ऍक्सेस करता येत होतं. त्याच्यासाठी मी काय केलं, तर मी इंडेक्स घेतला. सो इंडेक्स आपला 0 ला स्टार्ट होतो आणि जेवढे टोटल नंबर ऑफ इलेमेंट्स आहेत -1 पर्यंत आपल्याला वेगवेगळे इंडायसेस मिळतात. मग इथे सुद्धा मला स्ट्रिंग मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे काही आपण कॅरेक्टर्स कन्सिडर करू ते कॅरेक्टर्स मला सिंगल कॅरेक्टर ऍट अ टाइम असं ऍक्सेस करता येणं शक्य आहे. आणि मग त्याच्यासाठी मात्र मला ब्रॅकेट ऑपरेटर लागतो. मी ज्यावेळेस एखादं एक्सप्रेशन कन्सिडर करेन, एखादं स्ट्रिंग कन्सिडर करेन, त्यावेळेस त्याच्यामध्ये मी इंडेक्स कन्सिडर करेन. आणि इथे सुद्धा आपले जे काही इंडायसेस आहेत ते 0 ला स्टार्ट होतात आणि लार्जेस्ट इंडेक्स माझा किती असणार, तर त्या पर्टिक्युलर स्ट्रिंग मध्ये जेवढे नंबर ऑफ कॅरेक्टर्स आहेत -1 इथपर्यंत ते इंडायसेस तुमचे रन होतील. सो मी 10 कॅरेक्टर्स असलेली एखादी जर स्ट्रिंग कन्सिडर केली तर त्यामध्ये माझं इंडायसेस हे 0 to 9 असणार आहे. मी जर 20 कॅरेक्टर्स वाली स्ट्रिंग कन्सिडर केली तर मग मात्र माझं इंडायसेस हे 0 to 19 या वे मध्ये असणार आहे. सो एखाद्या स्ट्रिंगची लेंथ -1 हा तुमचा शेवटचा इंडेक्स असणार आहे. सो तुम्ही कुठलीही स्ट्रिंग कन्सिडर करा, युझिंग ब्रॅकेट ऑपरेटर जसं आपण लिस्ट मधले इलेमेंट्स ऍक्सेस केले, सिमिलर वे मध्ये मला स्ट्रिंग्स मधले कॅरेक्टर सुद्धा ऍक्सेस करता येणं शक्य आहे. आता ज्यावेळेस आपण इंडेक्स कन्सिडर करतोय त्यावेळेस ऑब्व्हियसली तो इंडेक्स जो काही असणार आहे तो आपली इंटिजर व्हॅल्यू असणार आहे. ठीक आहे, आपण जस्ट एकदा बघू, एक स्ट्रिंग घेऊ आणि मग त्यातला ब्रॅकेट ऑपरेटर वापरून कॅरेक्टर कसं ऍक्सेस करायचे ते बघूया. ओके, सो इथे बघा आपण एक स्ट्रिंग घेतोय, से str इक्वल टू, मी इथे टाईप करतो मंडे. ओके, सो str नावाची मी एक स्ट्रिंग कन्सिडर केली आहे आणि त्याच्यामध्ये ऍज अ मंडे म्हणून एक वर्ड कन्सिडर केलाय. आता सपोज मग आम्ही टाईप करतो प्रिंट
राऊंड ब्रॅकेटमध्ये str स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये मी टाईप करतो से 1. ओके, प्रिंट, त्यानंतर राऊंड ब्रॅकेटमध्ये str आणि स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये टाईप करतो 1, राऊंड ब्रॅकेट कम्प्लीट. म्हणजे मी काय केलं, तर str या स्ट्रिंगमध्ये इंडेक्स 1 ला असणारं इलिमेंट आपल्याला प्रिंट करायचं आहे. सो मी एंटर प्रेस करतो. बघा माझा ओ प्रिंट झालाय. ओके, मंडे मधला ओ प्रिंट झालाय, कारण मी str1 दिलं. आपला इंडेक्स कुठे स्टार्ट होतो, तर 0 ला इंडेक्स स्टार्ट होतो. त्यामुळे 0 1, त्यामुळे ओ हा इंडेक्स, म्हणजे ओ हे जे काही कॅरेक्टर आहे हे मला प्रिंट करता आलं. सपोज मी प्रिंट राऊंड ब्रॅकेटमध्ये str स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 3 टाईप करतो, राऊंड ब्रॅकेट कम्प्लीट करतो. सो मला मिळताना काय मिळणार आहे, तर डी हे लेटर मिळणार आहे, कारण इंडेक्स 3 म्हणजे 4th इलेमेंट. सो मंडे मधलं 4th इलेमेंट जे काही आहे, 4th पोझिशनला असणारं जे काही मेंबर आहे, ते माझं कॅरेक्टर मला प्रिंट करून मिळालं. सो अशा पद्धतीने मला ब्रॅकेट ऑपरेटर जो काही आहे तो यूज करता येतो. जर मी टोटल कॅरेक्टर्स बघितले तर त्याच्यामध्ये 6 कॅरेक्टर्स आहेत, त्यामुळे तुमचा इंडेक्स हा 5 पर्यंत जाणार. सो मी सपोज टाईप केलं प्रिंट राऊंड ब्रॅकेटमध्ये str स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 5, तर मग मात्र मला त्या केसमध्ये y मिळायला पाहिजे, कारण टोटल 6 कॅरेक्टर्स, शेवटचा इंडेक्स माझा 5 असणार आहे. सो मला बघा y प्रिंट करून मिळतोय. सो जसं आपलं लिस्टमध्ये वर्क होतंय तसंच इथे सुद्धा, फक्त लिस्टमध्ये काय होतं, तर आपल्याकडे इलिमेंट्स वेगवेगळी होती. इथे मात्र आपल्याला एकच सिक्वेन्स आहे, कॅरेक्टर्स आहेत, आणि त्याच्यामध्ये आपण कॅरेक्टर बाय कॅरेक्टर ह्या गोष्टी ज्या काही आहेत, म्हणजे इंडायसेस आहेत, ते आपण चेक करतो. ठीक आहे. सो हा एक ऑपरेटर झाला, ब्रॅकेट ऑपरेटर, ज्याच्यामध्ये आपल्याला कॅरेक्टर बाय कॅरेक्टर प्रिंटिंग करता येणं शक्य आहे. त्याच पद्धतीने नेक्स्ट आहे तो म्हणजे स्लाइस ऑपरेटर. म्हणजे जर मला रेंज द्यायची असेल तर सपोज मी टाईप करतो प्रिंट राऊंड ब्रॅकेटमध्ये str स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये टाईप करतो से 1:4. ओके, 1:4 म्हणजे काय, तर इंडेक्स 1 पासून इंडेक्स 4 पर्यंत जी काही इलिमेंट्स आहेत ती बघूया माझी प्रिंट होतात का, की इंडेक्स 3 पर्यंत होतील. कारण आय थिंक आपण लिस्ट वगैरे बघितलं होतं, त्याच्यामध्ये तुम्ही रेंज दिल्यानंतर 2 to 5 टाकलं तर 2 to 4 अशी इलिमेंट्स तुमची प्रिंट होत होती. त्यामुळे इथे सुद्धा 1 to 4 जर मी टाकलं तर आय थिंक 1 to 3 असे इलिमेंट्स आपल्याला प्रिंट झालेले दिसायला पाहिजेत. येस, सो इंडेक्स 1 म्हणजे ओ, इंडेक्स 2 म्हणजे एन आणि इंडेक्स 3 म्हणजे डी. सो इंडेक्स 4 चं इलिमेंट प्रिंट होत नाही. ज्यावेळेस तुम्ही ए कोलन बी असं टाकता, त्यावेळेस ए टू बी -1 असा तुमचा जो काही डेटा आहे तो त्या केसमध्ये प्रिंट होणार आहे. सो जसं हा पण आपण स्लाइस ऑपरेटर बघितला होता लिस्टमध्ये, त्याची एक्झाम्पल्स काही बघितली होती. सिमिलर वे मध्ये स्ट्रिंग मध्ये सुद्धा वर्क होत आहे. ठीक आहे. सपोज बघा मी एक टाकतो प्रिंट, त्यानंतर str स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 2 कोलन आणि पुढचा नंबरच टाकत नाही. ओके, फक्त मी रेंज टाकताना काय टाकलं, तर इनिशियल व्हॅल्यू 2 आणि पुढे काही मी टर्मिनल मेन्शन नाही केलं. सो बघा 2 पासून इंडेक्स 2 पासून पुढची सगळी एलिमेंट्स माझी प्रिंट झाली, कारण मी कुठे थांबायचं ते दिलं नव्हतं. सो त्या कॅरेक्टर पासून एंड पर्यंत सगळी कॅरेक्टर जी काही आहेत ती माझी प्रिंट झालेली मला दिसत आहे. ठीक आहे. सपोज मी टाईप करतो प्रिंट, त्यानंतर str स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये कोलन 4, कोलन 4, स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट, राऊंड ब्रॅकेट कम्प्लीट. आता जर मी ऑब्झर्व केलं तर कोलन 4 म्हणजे काय, तर इंडेक्स 3 पर्यंतची सगळी एलिमेंट्स मला, सॉरी, इंडेक्स 4 पर्यंतची जी काही आहेत ती इलिमेंट मला प्रिंट झालेली दिसत आहेत. सो MOND 0 1 2 3, सॉरी, हा इंडेक्स 3 पर्यंतची इलिमेंट्स मला प्रिंट झालेले दिसत आहेत. सो स्लाइस ऑपरेटरने काय, तर आपण एक ठराविक रेंज देऊ शकतो. स्लाइस ऑपरेटरच्या अगोदर आणि नंतर मी व्हॅल्यू टाकली तर मला त्या पर्टिक्युलर रेंज मधल्या व्हॅल्यूज मिळतील. जर मी एकच व्हॅल्यू टाकली, सुरुवातीची टाकली नंतरची नाही टाकली, तर मला एंड पर्यंत मिळणार आहे. सपोज पहिली नाही टाकली आणि एंडची टाकली तर मात्र एंड -1 इथपर्यंत जे काही टर्म्स असतील, जे काही कॅरेक्टर्स असतील, ती मात्र त्या केसमध्ये आपली प्रिंट झालेली आपल्याला दिसतील. ठीक आहे. सो हा होता सेकंड आपला ऑपरेटर, ज्याच्यामध्ये स्ट्रिंग मध्ये आपण स्लाइस ऑपरेटर यूज करून वेगवेगळ्या रेंज मधल्या कॅरेक्टर्स आपल्याला प्रिंट करता आली.
ठीक आहे. त्याच पद्धतीने त्याच्याच मध्ये एक मॉडिफिकेशन आपल्याला करता येतं, जे आपण लिस्ट मध्ये पण बघितलं होतं. से आपण टाईप करू प्रिंट, त्यानंतर राऊंड ब्रॅकेट मध्ये str, स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये -1 टाकूया आपण आणि एंटर प्रेस करतो. सो बघा, मला शेवटपासून त्या व्हॅल्यूज प्रिंट झालेले दिसत आहेत. यावेळेस मी टाकेन -1, त्यावेळेस मला y प्रिंट झालेला दिसतो, कारण तो काय करणार, शेवटपासून ते कन्सिडर करणार आहे. जे आपले इंडायसेस 0 ला स्टार्ट होतात ते अपोजिट डायरेक्शन मध्ये -1 ला आपले स्टार्ट होणार आहे. सो -1, -2, -3 या पद्धतीने मला त्या गोष्टी ज्या काही आहेत त्या प्रिंट करता येतात. सपोज आपण एक टाईप करू प्रिंट, त्यानंतर str स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये -1 डबल कोलन -1. ओके, या केसमध्ये बघा माझी स्ट्रिंग रिव्हर्स प्रिंट केली जाते. जे आपण लिस्टला ट्राय करत होतो, मग त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी एक वेगळं मिळालं, पण इथे मात्र ते -1 टू -1 असं टाकलं की तुमची जी काही स्ट्रिंग आहे, जे काही सिक्वेन्स आहे कॅरेक्टर्सचा, तो रिव्हर्स होतो आणि आपल्याला प्रिंट करून मिळतो. सो सपोज तुम्हाला असं एखादं सांगितलं की ही स्ट्रिंग आहे, ही रिव्हर्स करून प्रिंट करा. सो तुम्हाला काय करायचं आहे, सिम्पल एका लाईन मध्ये आन्सर, की ती स्ट्रिंग कन्सिडर करायची -1 डबल कोलन -1 एवढंच फक्त मेन्शन करायचं. तुमची जी काही स्ट्रिंग आहे ती आहे तशीच मला रिव्हर्स करून त्या केसमध्ये मिळेल. ठीक आहे. सो रिव्हर्सचा प्रोग्राम याच्यामध्ये एकदम सोपा आहे. सो आपण 2 ऑपरेटर्स बघितले. एक बघितला ब्रॅकेट ऑपरेटर, दुसरा एक बघितला तो म्हणजे स्लाइस ऑपरेटर. स्लाइस ऑपरेटर मध्ये आपल्याला इंडायसेसवर खूप गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने प्रिंट करता येत होत्या. ओके. त्याच्यानंतर पुढचे 2 आहेत कॉन्कॅटिनेशन आणि रिपिटेशन ऑपरेटर, जे ऑलरेडी आपण बघितले होते, की मला कॉन्कॅटिनेशनने काय करता येईल, 2 किंवा 2 पेक्षा जास्त स्ट्रिंग्स एकाच सिंगल स्ट्रिंग मध्ये जर मला प्रिंट करायचे असतील तर, मग त्या केसमध्ये मला कॉन्कॅटिनेशन म्हणजे प्लस ऑपरेटर जो काही आहे तो मला वापरता येईल. आणि जर मला एखादी स्ट्रिंग रिपीटेड प्रिंट करायची असेल, ठीक आहे, सपोज 4 टाइम्स प्रिंट करायचे, 5 टाइम्स प्रिंट करायचे, तर मी ॲस्ट्रिक्स रिपिटेशन ऑपरेटर त्या केसमध्ये यूज करू शकतो. सो इथे जर एक्झाम्पल तुम्ही नोट्समध्ये बघितलं, तर स्ट्रिंग 1 आहे मंडे, स्ट्रिंग 2 आहे अगेन, आणि इथे काय केलंय, तर कॉन्कॅटिनेशन ऑपरेटर पहिल्यांदा वापरलाय. सो str1 प्लस str2, मग तुम्हाला जे काही आउटपुट आहे ते मंडे अगेन. सो मंडे ही एक स्ट्रिंग होती आणि अगेन ही एक दुसरी स्ट्रिंग होती, आणि आउटपुट मिळताना मात्र मला दोन्ही याचं कंबाईन करून एकच मिळालं. ठीक आहे. सिमिलर वे मध्ये ॲस्ट्रिक ऑपरेटर म्हणजे रिपिटेशन ऑपरेटर जो दिसतोय तोही str1 3, म्हणजे काय, स्ट्रिंग 1 जी आहे ती तुमची 3 टाइम्स प्रिंट होणार. सो इथे बघा आउटपुट मंडे 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 या पद्धतीने तुम्हाला ते आउटपुट मिळू शकेल. ठीक आहे. सो हे दोन्ही ऑपरेटर्स आपण बघितले होते. त्याच्या पुढचा एक ऑपरेटर आहे तो म्हणजे इन ऑपरेटर. ओके. आता इन ऑपरेटर बघा, इन ऑपरेटरने काय होतं, तर एका स्ट्रिंग मध्ये दुसरी स्ट्रिंग आहे की नाही हे तो चेक करतो. ठीक आहे. म्हणजे सपोज मी str1 कन्सिडर केलं आणि str2 कन्सिडर केलं, तर str1 ही स्ट्रिंग str2 मध्ये आहे का किंवा त्याचा पार्ट आहे का, तर त्या पद्धतीने तो चेक करतो आणि आपल्याला व्हॅल्यू रिटर्न करून देतो. आता व्हॅल्यू रिटर्न करून देतो म्हणजे काय, एकतर स्ट्रिंग 1 मधला डेटा स्ट्रिंग 2 मध्ये असेल किंवा नसेल. सो आन्सर मिळताना सुद्धा मला ट्रू किंवा फॉल्स टाईपच मिळतं. ठीक आहे. ज्यावेळेस आपण सबस्ट्रिंग कन्सिडर करणार, जसं आपण सेट सबसेट कन्सिडर करतो, मी ए ला बी चा सबसेट केव्हा म्हणणार, जर बी मधले काही एलिमेंट्स माझे ए मध्ये असतील तर. मग इथे सुद्धा आपण स्ट्रिंग 1 आणि स्ट्रिंग 2 असं कन्सिडर करतोय. स्ट्रिंग 1 चा काही पार्ट स्ट्रिंग 2 मध्ये जर मला मिळत असेल, तर मग मात्र मी त्याला आउटपुट मला ट्रू आहे किंवा फॉल्स आहे हे मला त्याच्यावर डिपेंड असणार आहे. आता इथे ऑलरेडी आपल्याकडे एक स्ट्रिंग आहे str नावाची, ज्याच्यामध्ये आपण मंडे कन्सिडर केलंय. आपण दुसरी एक स्ट्रिंग घेऊ str2 आणि त्याच्यामध्ये डेटा आपण स्टोअर करूया सेट डे. ओके. मी फक्त एवढाच शब्द घेतला. पहिली स्ट्रिंग आहे ती मंडे आहे आणि दुसरी स्ट्रिंग आहे ती मी फक्त ऍज अ डे म्हणून कन्सिडर केली. आणि आता मी काय चेक करू शकतो, तर str2 इन str असं मी चेक करणार. ओके. बघा, str2
इन ऑपरेटर वापरला आणि str म्हणजे काय, सेकंड स्ट्रिंग फर्स्ट स्ट्रिंग मध्ये आहे का, सेकंड स्ट्रिंग फर्स्ट स्ट्रिंग मध्ये आहे का. सो मी टाईप करतो, एंटर प्रेस करतो, बघा मला आन्सर ट्रू मिळतंय. कारण str2 मध्ये काय स्टोअर केलंय तर डे आहे आणि str मध्ये काय आहे तर मंडे आहे. पण मग डे हा पार्ट माझा ऑलरेडी मंडे मध्ये सुद्धा आहेच ना, त्यामुळे मला आन्सर ऍज अ ट्रू मिळालं. ओके, सपोज मी अजून एक स्ट्रिंग घेतो str3 आणि त्याच्यामध्ये मी डेटा बघा काय घेतो, से TUES असा मी एक डेटा घेतला, एंटर प्रेस केलं. आता मी चेक करतो str3 इन str. ओके, str3 इन str, एंटर प्रेस केलं. आता मात्र मला आन्सर ऍज अ फॉल्स मिळालं, कारण TUES ही स्ट्रिंग कुठेही माझी str मध्ये मला दिसत नाहीये. ओके, TUES हा शब्द मला पहिल्या स्ट्रिंग मध्ये कुठेही दिसत नाहीये, त्यामुळे मी काय कन्सिडर करणार तर त्याला ऍज अ फॉल्स म्हणून कन्सिडर करेन. ओके, सो इन ऑपरेटर काय चेक करतो तर एका मध्ये गोष्ट दुसऱ्यामध्ये आहे का, असेल तर मला तो ट्रू आन्सर देणार, नसेल तर त्या केसमध्ये मला मात्र तो फॉल्स आन्सर देईल. ओके, सो हाही एक ऑपरेटर होता ज्याच्यामध्ये आपल्याला एखादी मी जर स्ट्रिंग कन्सिडर, दोन वेगवेगळ्या स्ट्रिंग्स कन्सिडर केल्या तर कुठली स्ट्रिंग कुठल्यामध्ये आहे किंवा नाही हे चेक करण्यासाठी मला त्याचा यूज करता येणं शक्य आहे. ओके, सो इथपर्यंत आपले 3 ऑपरेटर्स झाले, ब्रॅकेट ऑपरेटर, स्लाइस ऑपरेटर आणि इन ऑपरेटर. त्याच्यानंतर हे जे ट्रॅव्हर्सल आहे फॉर लूप आणि व्हाईल लूपचं, त्याचे आपण डायरेक्टली वेगळे प्रोग्राम्स घेऊ, कारण जसं आपण लिस्ट मधल्या एलिमेंट्स प्रिंट करत होतो त्याच पद्धतीने मला जी काही स्ट्रिंग असेल त्या स्ट्रिंग मधला डेटा जो काही आहे तो मला प्रिंट करता येणं शक्य आहे. सो हा पार्ट जो आहे हा आपण वेगवेगळ्या प्रोग्राम्स मध्ये कव्हर करणार आहोत. ओके, त्याच्यानंतर सर्चिंगचा जो पार्ट आहे तोही आपल्याला, फंक्शन्स हा पार्ट झाला की मग आपल्याला तो रन करून बघता येणार आहे. आता आपण जाऊया डायरेक्टली स्ट्रिंगच्या वेगवेगळ्या मेथड्स कडे. ओके, आता मेथड्स म्हणजे काय तर मेथड म्हणजे बेसिकली इनबिल्ड फंक्शनच असतं की ज्याच्यामध्ये आपल्याला सिंटॅक्स हा तुमचा थोडा वेगळा असतो. ओके, अ मेथड इज सिमिलर टू अ फंक्शन, इट टेक्स आर्ग्युमेंट्स अँड रिटर्न्स अ व्हॅल्यू बट द सिंटॅक्स इज डिफरंट. जनरली ज्यावेळेस आपण फंक्शन म्हणून कन्सिडर करतो त्यावेळेस फंक्शनकडे आपण काही ना काहीतरी व्हॅल्यूज पाठवतो आणि त्या बदल्यात तो आपल्याला त्याचा काही ना काहीतरी एक आन्सर पाठवतो. पण ज्यावेळेस मी मेथड कन्सिडर करतो त्यावेळेस ती मेथडचा सिंटॅक्स वेगळा असतो, कारण आपण मेथड कॉल करतो. ओके, ज्यावेळेस तुम्ही जावाचे प्रोग्राम्स केले त्यावेळेस आपण असंच म्हटलं ना, त्या सगळ्यांना फंक्शन्स नाही म्हटलं, आपण त्या सगळ्यांना मेथड म्हणून लिहिलं, कारण आपण ती मेथड एखाद्या ऑब्जेक्टने कॉल करत होतो. मग इथे पण तसंच आहे, ज्यावेळेस मी स्ट्रिंगच्या वेगवेगळ्या मेथड्स कन्सिडर करणार आहे त्यावेळेस त्या मला कॉल कराव्या लागणार युझिंग कुठला ना कुठला तरी ऑब्जेक्ट. ओके, ज्यावेळेस तुम्ही अप्पर नावाची मेथड कन्सिडर कराल त्यावेळेस मी एखादा ऑब्जेक्ट घेईन, अप्पर नावाची मेथड कॉल करेन, मग तुम्हाला काय देणार आहे तर सगळे जे काही शब्द आहे ते तुम्हाला अप्पर केसमध्ये कन्वर्ट करून देईल, किंवा लोअर नावाची एक मेथड आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला लोअर केसमध्ये सगळ्या गोष्टी कन्वर्ट करून देणार आहे. ज्यावेळेस मी मेथड म्हणतोय त्यावेळेस ती मेथड कॉल केली जाते आणि त्याला जनरली म्हणतात इन्व्होकेशन. बघा, अ मेथड कॉल, इथे बघा मेन्शन केलंय, अ मेथड कॉल इज कॉल्ड अन इन्व्होकेशन, ज्याच्यामध्ये आपल्याला मेथड एखाद्या ऑब्जेक्टवर इन्व्होक करायची आहे. ओके, वन वुड से दॅट वी आर इन्व्होकिंग मेथड ऑन द ऑब्जेक्ट. फंक्शन आणि मेथड याच्यामध्ये हाच फरक आहे, फंक्शन कडे आपण डेटा पाठवतो आणि त्या बदल्यात तो आपल्याला आन्सर देतो. मेथड कडे आपण डेटा पाठवत नाही तर मेथड कॉल करतो आणि युझिंग कुठलं ना कुठलं तरी एखादं ऑब्जेक्ट, आणि मग त्याच्यानंतर आपण आपल्याला त्याचं जे काही आउटपुट आहे ते मिळतं. ठीक आहे, सो या ज्या स्ट्रिंगच्या मेथड्स आहेत त्याच पद्धतीने लिस्टच्या पण मेथड्स असणार, त्यानंतर डिक्शनरीजच्या पण मेथड्स असणार, टपल्सच्या पण मेथड्स असणार आहे. सो सिमिलर वे मध्ये आपण
सगळ्या मेथड्स कॉल करणार आहोत युझिंग कुठलं ना कुठलं तरी ऑब्जेक्ट. मला एक ऑब्जेक्ट लागेल आणि ते ऑब्जेक्ट कन्सिडर करून मी मेथड्स वेगवेगळ्या कॉल करेन. ज्यावेळेस मी स्ट्रिंग कन्सिडर करेन त्यावेळेस मग स्ट्रिंगशी रिलेटेड ह्या वेगवेगळ्या मेथड्स मला दिसतील. ज्यावेळेस मी लिस्ट कन्सिडर करेन त्यावेळेस त्याचा उद्देश जरा वेगळा असेल, त्याच्यासाठी काही वेगळ्या मेथड्स असतील. टपल असेल तर अजून काहीतरी वेगळ्या मेथड्स असतील. डिक्शनरी असेल तर अजून काहीतरी वेगवेगळ्या मेथड्स असतील. पण आपण सुरुवातीला फक्त बघूया की स्ट्रिंगच्या कोणत्या कोणत्या मेथड्स आहेत. सो पहिली एक मेथड बघा दिसतीये लोअर नावाची. ठीक आहे, तो काय करणार तर इट कन्व्हर्ट्स द ऑब्जेक्ट इनटू लोअर केस. जे काही आपण ऑब्जेक्ट त्याच्याकडे पाठवणार आहोत, सॉरी, जे काही आपला ऑब्जेक्ट असेल ज्याने आपण ती मेथड कॉल करणार आहोत ते आपल्याला लोअर केसमध्ये मिळेल. सो बघा मी इथे एक स्ट्रिंग कन्सिडर करतो, से str1 इक्वल टू, मी लिहिताना कॅपिटल मध्ये सगळं मेन्शन करतो. ओके, डेटा जो आहे तो सगळा कॅपिटल मध्ये घेतलाय कारण आपल्याला ते लोअर साठी वर्क होतंय का हे चेक करायचंय. सो हॅलो हाऊ आर यू अशी मी एक स्ट्रिंग कन्सिडर केली str1. आणि आपण आता माझा ऑब्जेक्ट काय तर str1 हा माझा ऑब्जेक्ट आहे. सो मी काय करणार या ऑब्जेक्टने लोअर नावाची मेथड कॉल करणार. सो str1 डॉट लोअर राऊंड ब्रॅकेट. ओके, str1 हे ऑब्जेक्ट झालं, डॉट मेथडचं नाव राऊंड ब्रॅकेट्स, एंटर. बघा जो काही माझा डेटा मला कॅपिटल मध्ये अगोदर दिसत होता, अप्पर केस मध्ये दिसत होता, तो सर्व डेटा आता मला लोअर केस मध्ये दिसतोय कारण लोअर नावाचं फंक्शन मी युज केलंय. ठीक आहे, हे ऑलरेडी फंक्शन तुम्ही एसक्यूएल मध्ये बघितलं असेल. सिमिलर वे मध्ये इथे सुद्धा वर्क होत आहे, फक्त इथे कॉल करण्याची मेथड थोडी वेगळी आहे कारण आपण वेगळ्या लँग्वेज मध्ये हे सगळं शिकतोय. सो जो काही माझा डेटा आहे तो मला लोअर केस मध्ये मिळाला. ओके, सपोज सिमिलर वे मध्ये मी अजून एक कन्सिडर करतो str2 आणि टाईप करतो हॅलो. आय एम फाईन असं काहीतरी एक डेटा टाईप केलाय, एंटर प्रेस केलं. आता आपण अप्पर केसचं बघूया वर्क होतंय का. सो मी टाईप करेन str2 डॉट अप्पर राऊंड ब्रॅकेट, एंटर. ओके, सो जो काही माझा डेटा आहे तो आता मात्र मला कॅपिटल लेटर्स मध्ये मिळाला, अप्पर केस मध्ये मिळाला कारण मी अप्पर नावाचं फंक्शन त्याच्यामध्ये यूज केलेलं आहे. सो अशा पद्धतीने आपल्याला पहिली दोन मेथड्स ज्या आहेत त्या आपल्याला कुठल्याही स्ट्रिंगच्या ऑब्जेक्टवर कॉल करता येतील. मी एक स्ट्रिंग 1 आणि स्ट्रिंग 2 अशी दोन वेगवेगळी ऑब्जेक्ट्स घेतली. एकदा मी लोअर नावाची मेथड कॉल केली, एकदा मी अप्पर नावाची मेथड कॉल केली. ठीक आहे, सो या पहिल्या दोन मेथड्स आहेत स्ट्रिंगशी रिलेटेड. त्याच्यानंतर थर्ड मेथड बघा, एक फाइंड नावाची मेथड आहे. काय करतोय तो तर इट फाइंड्स द कॅरेक्टर इन द ऑब्जेक्ट अँड रिटर्न्स द इंडेक्स नंबर. ओके, फाइंड मेथड कशासाठी आहे तर तो काय करणार आहे तर कॅरेक्टर ऑब्जेक्ट मधलं घेणार आहे आणि त्याचा इंडेक्स नंबर आपल्याला रिटर्न करून देईल. ओके, इट कॅन फाइंड सबस्ट्रिंग्स अल्सो. ओके, फक्त कॅरेक्टर्सच असं नाही तर तो आपल्याला सबस्ट्रिंग सुद्धा त्याच्यामध्ये फाइंड आउट करून देईल. आता ऑब्जेक्ट डॉट फाइंड आणि कॅरेक्टर या पद्धतीने आपल्याला ती मेथड कॉल करता येते. म्हणजे काय की आपलं कोणतं तरी एक आपण ऑब्जेक्ट घेणार, फाइंड नावाची मेथड घेणार आणि आपण त्याच्याकडे कॅरेक्टर पाठवणार किंवा त्याच्याकडे आपण एक सबस्ट्रिंग सुद्धा पाठवू शकतो. मग कदाचित असं होईल ना की एखादं मोठं स्ट्रिंग आहे, एक वाक्य आहे आणि त्याच्यामधला मला एखादा वर्ड शोधायचा असेल तर मग त्या केसमध्ये आपल्याला सबस्ट्रिंग सुद्धा ऍड करता येते. ठीक आहे, अजून एक त्याचा सिंटॅक्स बघा काय आहे तर एक्स म्हणजे पहिल्यांदा सिंगल कोट्स मध्ये ऍज अ आपण सबस्ट्रिंग किंवा कॅरेक्टर घेतोय आणि त्याच्यानंतर आपण एक नंबर पण पाठवतोय. तो नंबर कसला आहे तर एक्स इज इंडेक्स वेअर इट शुड स्टार्ट. म्हणजे माझं वाक्य खूप मोठं असेल पण कदाचित मला असं वाटेल की पहिल्या 5 कॅरेक्टर्स नंतरच मला चेकिंग करायचंय किंवा पहिल्या 10 कॅरेक्टर्स नंतरच मला चेकिंग करायचंय. मग आपण रेंज पण ठरवू शकतो. सो कुठे चेकिंगला स्टार्ट व्हायला हवं ते पण ठरवता येणं शक्य आहे. किंवा मग अजून एक बघा एक्स आणि वाय पण म्हणजे दोन व्हॅल्यूज पण देता येत आहे. म्हणजे कुठे स्टार्ट होईल आणि कुठे एंड होईल ते पण आपल्याला ठरवता येणं शक्य आहे. आपण इथे लगेच करून बघू. माझ्याकडे एक स्ट्रिंग 1 आहे, हॅलो हाऊ आर यू नावाची. सपोज बघा मी टाईप करतो str1 डॉट फाइंड आणि मी
आतमध्ये लिहितो एच. ओके, स्ट्रिंग 1 मध्ये मला एच हे कॅरेक्टर फाइंड आउट करायचं आहे. मी एंटर प्रेस केला तर मला बघा 0 मिळणार, कारण होणार आहे कसं, स्ट्रिंग 1 मध्ये हॅलो हाऊ आर यू ही अशी स्ट्रिंग आहे आणि एच हे पहिलंच लेटर आहे, त्यामुळे त्याचा इंडेक्स मला लगेच त्याने 0 प्रिंट करून दिला. ओके, परत एकदा मी टाईप करतो str1 डॉट फाइंड राऊंड ब्रॅकेट मध्ये से टाईप करतो डबल कोट्स मध्ये से एल, राऊंड ब्रॅकेट कम्प्लीट, एंटर प्रेस केलं तर आता मात्र त्याने मला इंडेक्स 2 दिलं, कारण हॅलो मध्ये HEL, सो 0 1 2 थर्ड कॅरेक्टर आहे पहिल्यांदा, त्यामुळे त्याने आपल्याला त्याचा इंडेक्स 2 लगेच दिलं, की ज्याच्यामध्ये पुढे पण होतं, पण त्याने घेताना फर्स्ट अपिअरन्स त्याचा कुठे येतोय हे त्याने आपल्याला फाइंड आउट करून दिलं. ठीक आहे, आता सपोज मग मी टाईप करतो str1 डॉट फाइंड ब्रॅकेट मध्ये डबल कोट्स मध्ये टाईप करतो मी एच, त्याच्यानंतर मी इंडेक्स कुठे, तर से आपण 4 पासून कन्सिडर करू. ओके, म्हणजे या वाक्याचं मिनिंग काय झालं, स्ट्रिंग 1 मध्ये फाइंड करा कोणता लेटर, तर एच हे लेटर फाइंड आउट करा, पण कुठून स्टार्ट करा फाइंडिंग करायला, तर इंडेक्स 4 पासून पुढे फाइंड आउट करायला चेक करा. ठीक आहे, त्याचे अपिअरन्सेस जे आहेत ते 4 पासून पहिल्यांदा कुठे येतोय हे फाइंड आउट करा. मग असं जर दिलं तर मात्र मला बघा 7 हे आन्सर मिळतंय, कारण होणार कसं, मगाशी काय केलं आपण, तर फक्त एच दिला होता आणि आपण इंडेक्स नंबर दिला नव्हता, त्यामुळे सुरुवातीपासूनच त्याने चेक केलं, त्यामुळे पहिलंच कॅरेक्टर होतं, सो 0 इंडेक्स मला प्रिंट करून दिलं. पण आता मात्र मी 4 पासून म्हणतोय, म्हणजे काय 0 1 2 3 4 ओ पासून त्याने चेक केलं, सो ओ, त्यानंतर हे कॉमा, त्याच्यानंतर स्पेस आणि त्याच्यानंतर एच, सो इथला एच त्याने कन्सिडर केलं आणि त्याचा इंडेक्स नंबर 7 म्हणून आपल्याला 7 प्रिंट करून दिलं. ठीक आहे, सो फरक आहे, ज्यावेळेस मी इंडेक्स नंबर टाकेन त्यावेळेस तो त्या इंडेक्स नंबर पासून पुढे सगळं चेकिंग करायला घेईल. ओके, सपोज मी टाकलं str1 डॉट फाइंड राऊंड ब्रॅकेट मध्ये डबल कोट्स मध्ये एच, त्याच्यानंतर मी 4 टाकतो, त्याच्यानंतर मी 6 टाकतो. ओके, म्हणजे तो काय करणार, स्ट्रिंग 1 मध्ये एच हे लेटर फाइंड आउट करा, पण कुठे, तर 4 to 6 या इंडायसेस मध्ये असेल तरच. मग असं जर मी टाईप केलं तर मात्र त्याने मला -1 आन्सर दिलं, कारण तसं नाहीये. ठीक आहे, सो हे पण तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल, कारण प्रत्येक वेळेस असं होईल असं नाही ना, की तुम्ही जे लेटर सांगाल ते त्या पर्टिक्युलर स्ट्रिंग मध्ये असेलच असं नाही. जर असेल तर तो आपल्याला इंडेक्स नंबर देणार आहे, जर नसेल तर मात्र त्या केसमध्ये आपल्याला तो -1 ही व्हॅल्यू रिटर्न करून देईल. ओके, सो आता एच त्याने का नाही चेक केलं, कारण आपण 4 to 6 म्हटलं होतं, आयदर एच कुठे आहे, तर 0 इंडेक्सला आहे किंवा 7 इंडेक्सला आहे, बाकी अदेमध्ये तो कुठे नाहीच आहे, त्यामुळे दिसताना आपल्याला त्या केसमध्ये त्याने -1 पर्यंतच करून घेतलं. ओके, ठीक आहे, सो बघा समजलंय का, पहिली 3 फंक्शन्स, लोअर, अप्पर आणि फाइंड. त्यातलं लोअर अप्पर खूप सोपं होतं, फाइंड मध्ये मात्र जरा वेगवेगळे आपल्याला आर्ग्युमेंट्स होते. एक म्हणजे आपल्याला पहिल्यांदा जे काही आर्ग्युमेंट आहे ते ॲज अ कॅरेक्टर किंवा सबस्ट्रिंग, आणि मग त्याच्यानंतर तुम्ही इंडेक्स नंबर कुठे स्टार्ट होईल ते पण देऊ शकता, आणि कुठे स्टार्ट होईल आणि कुठे थांबेल या गोष्टी पण त्याच्यामध्ये तुम्ही कन्सिडर करू शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट एक आहे काउंट. ओके, काउंट बघा काय करतोय, इट रिटर्न्स the number of occurrences of a substring in the given object. ओके, म्हणजे काय काउंट करणार, सपोज मी इथे टाईप करतो str1 डॉट काउंट राऊंड ब्रॅकेट मध्ये डबल कोट्स मध्ये एच, एंटर प्रेस केलं, सो स्ट्रिंग 1 मध्ये एच हे कॅरेक्टर किती वेळा आलेलं आहे हे काउंट केलं आणि ते आपल्याला त्याने रिटर्न करून दिलं. ओके, सो str1 डॉट काउंट मध्ये एच हे कॅरेक्टर किती वेळा आलंय. परत एकदा त्याही केसमध्ये आपल्याला एक्स आणि वाय हे इंडायसेस ठरवता येतात, म्हणजे कुठून स्टार्ट करायचं आणि कुठे थांबायचं ते ऑप्शनल आहेत, प्रत्येक वेळेस द्यायलाच पाहिजे तसं नाही. जर नाही दिले तर तो 0 पासून एंड पर्यंत घेणार आहे, जर दिले तर त्या पर्टिक्युलर ठराविक रेंज मध्ये आपल्याला तो देईल. ओके,
त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा LEN. सो हे तुम्ही वापरून बघा. लेंथ तो रिटर्न करणार की किती कॅरेक्टर्स त्याच्यामध्ये आहे, टोटल नंबर ऑफ कॅरेक्टर्स. त्याच्यानंतर स्प्लिट नावाचं एक फंक्शन आहे. स्प्लिट बघा काय करतोय, तर इट स्प्लिट्स ऑल द वर्ड्स इनटू ए लिस्ट. ओके, हे वेगळं आहे. याच्यामध्ये तो काय करतोय, तर जी काही तुमची स्ट्रिंग आहे ना, ती स्ट्रिंग त्याच्यामध्ये प्रत्येक शब्द हा वेगवेगळा स्टोअर केला जाणार. आपण इथे बघूया लगेच करून. मी str2 डॉट स्प्लिट असं वापरतो. str2 डॉट स्प्लिट. आता str2 बघितली तर त्याच्यामध्ये हॅलो हा एक शब्द आहे, आय हा एक दुसरा शब्द आहे, एम हा एक तिसरा शब्द आहे, फाईन हा एक चौथा शब्द आहे. सो मी स्प्लिट केली स्ट्रिंग, तर मला आउटपुट मिळताना बघा हॅलो, त्यानंतर कॉमा हॅलो कॉमा हा एक शब्द घेतला, त्याच्यानंतर आय हा दुसरा शब्द, एम हा तिसरा शब्द आणि फाईन हा चौथा शब्द. सो स्ट्रिंगला त्याने ऍज अ लिस्ट म्हणून प्रिंट केलं. जी काही तुमची स्ट्रिंग होती त्याच्यामध्ये त्याने बघितलं की वर्ड बदलला की तो ऍज अ वेगळं इलिमेंट म्हणून त्याला घेतोय. ओके, सो वर्ड बदलला की ऍज अ वेगळं इलिमेंट म्हणून तो घेतोय. सो अशा पद्धतीने स्प्लिट करता येणं शक्य आहे. ओके, त्याच्यानंतर जॉईन. ठीक आहे, जॉईन काय होणार, बरोबर उलट. तुम्ही स्ट्रिंगला लिस्ट मध्ये करता, त्याच्याऐवजी लिस्टला स्ट्रिंग मध्ये सुद्धा करू शकता. इट जॉईन्स ऑल द वर्ड्स इनटू ए स्ट्रिंग. ओके, सो हे पण एक करून बघा. आणि रिप्लेस नावाचं एक फंक्शन आहे, मेथड आहे, ती पण करून बघा. तो काय करतोय, इट रिप्लेसेस द फर्स्ट वर्ड बाय द सेकंड वन. ओके, काय करतोय तो, रिप्लेस करतोय फर्स्ट वर्ड बाय द सेकंड वन. सो ऑब्जेक्ट डॉट रिप्लेस वर्ड 1 वर्ड 2. आपण इथे लगेच वाटल्यास करून बघू. मी कन्सिडर करतो str2 डॉट रिप्लेस. ओके, राऊंड ब्रॅकेट मध्ये पहिल्या शब्दाला काय करतोय, फर्स्ट वर्ड बाय सेकंड वन. फर्स्ट वर्डला तो रिप्लेस करणार आहे. सो मी स्ट्रिंग 2 मध्ये जो काही हॅलो शब्द आहे ना, स्ट्रिंग 2 मध्ये जो हॅलो शब्द आहे त्याला मी रिप्लेस करतो बाय. स्ट्रिंग 2 मध्ये जो हॅलो शब्द आहे त्याला मी रिप्लेस करतो बाय ने. सो str2 डॉट रिप्लेस फर्स्ट वर्ड कुठला आहे, फर्स्ट वर्ड असं नाही, फर्स्ट इन द सेन्स इथे जो काही मी वर्ड मेन्शन केला असेल त्याला रिप्लेस करणार इथल्या वर्डने. वर्ड 1 ला रिप्लेस करणार वर्ड 2 ने. स्ट्रिंग मध्ये तो कुठेही असला तरी पण चालेल. ओके, सो आपण एंटर प्रेस करूया. बघा माझी स्ट्रिंग 2 मगाशी काय होती, हॅलो आय एम फाईन अशी होती. आता मात्र ती काय प्रिंट झाली, बाय आय एम फाईन. कारण मी काय केलं, हॅलो या शब्दाला बाय ने मी रिप्लेस करून टाकलं. ठीक आहे, बघा इथपर्यंतची वेगवेगळी फंक्शन्स समजली आहेत का, सॉरी वेगवेगळ्या मेथड्स समजल्या आहेत का. या सगळ्या आपल्या स्ट्रिंगच्या मेथड्स आहेत. आपण जस्ट ओव्हरव्ह्यू घेऊ. लोअर अप्पर इथे आपण करून बघितली, फाइंड पण करून बघितली, काउंट पण बघितली. तुम्ही जस्ट लेंथ फंक्शन बघा वापरून. स्प्लिट पण आपण एक बघितलं. सो जॉईन आणि लेन ही दोन फंक्शन्स दोन मेथड्स जस्ट बघा रन करून होत आहेत का. आणि शेवटची होती त्यातली रिप्लेस. ठीक आहे, सो या टॉक मध्ये आपण थांबूया. नेक्स्ट जो टॉक आहे त्या टॉक मध्ये आपल्याला लिस्ट आणि टपल्स शी रिलेटेड सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत. म्हणजे जसं आपण आता स्ट्रिंग बाबत सगळं बघितलं, सिमिलर वे मध्ये सगळे ऑपरेटर्स आणि वेगवेगळ्या प्रकारच्या मेथड्स या आपल्याला या पुढच्या 2 डेटा टाईप साठी बघायच्या आहेत. ओके, या टॉक मध्ये आपण थांबू.